आज महानगरपालिका निवडणुकांचा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता, पण आज कुठेही खबरदारी घेतली गेलेली होती की कुठेही याला गालबोट लागू नये। पण आता आपण प्रभाग क्रमांक 109 मधून आलेलो आहोत आणि इथे पुन्हा हा जो दुबार मतदार यादीचा घोटाळा असेल किंवा मतचोरी असेल या प्रकरणावरून आता आपल्यासोबत बरेच येथील स्थानिक आहेत, त्यांच्यासोबत नेमकं काय घडलंय जाणून घेऊया। ताई, जेव्हा तुम्ही मतदान करण्यासाठी गेलात काय प्रसंग घडलाय नेमका? मी तिथे गेली होती तर माझं अगोदरच वोटिंग झालेलं होतं, माझ्या नावावरती टिकमार्क झाली होती। मग मी तिथे गेल्यानंतर माझं वोटर आय डी दाखवलं, नंतर त्यांनी आधार कार्ड मागवलं। आधार कार्ड मागवल्यानंतर तिथे आधार कार्ड लिहिलेला नंबर वेगळा होता आणि माझा वेगळा होता। माझा फोटो आणि तो तिथे असणारा फोटो सेम होता, पण ते लोक बोलतात की अगोदर तुम्ही वोटिंग करून गेलेला। मी बोलली मी आलीच नाही। नंतर मग सगळ्यांना मी तिथे सांगितलं की माझं वोटिंग झालं नाही। मी तिथेच थांबून घेतलं मला 1-1.5 तास आणि त्याच्यानंतर माझं वोटिंग स्टॅम्प मारून घेतलं आणि लिफाफामध्ये टाकून ठेवून घेतलं। मग तुम्ही ही कंप्लेंट कुठे केली का? तिकडे कोणी ऑफिसर्स असतील, कोणी तिथे माहिती देणार? तिथे लोक जे कार्यकर्ते होते त्यांना मी सगळ्यांना बोलली, जे पोलीसवाले होते त्यांना सुद्धा बोलली आणि त्या सगळ्यांनी मला सांगितलं तुम्ही इथेच थांबा, तुमचं वोटिंग झाल्याशिवाय जाऊ नका। मग मी तिथेच थांबली, खुर्चीवर बसून राहिली। ओके, काय सांगण्यात आलं तुम्हाला आता ऑफिसर्स कडून? त्यावेळी काय सांगण्यात आलं? तिथे मॅडमला मी बोलली की हे माझा फोटो आणि हा इथे असणारा फोटो माझा सेम आहे, तर तुम्ही वोटिंग असं पुढे त्या माणसाला पाठवलंच कसं वोटिंग करायला? ती बोलते मॅडम आम्ही एक जण नाही चेक करत, आम्ही सगळे जेवढे बसले तेवढे सगळे आम्ही चेक करतो। मी म्हटलं माझा फोटो आणि हा फोटो सेम आहे, तुम्ही कसं पाठवलं? तुम्ही काय चेक करता? नंतर मी त्यांना बडबडले। नंतर त्यांचे कार्यकर्ते आले, ते बोलले असं काय जोरात बोलू नका, तुम्ही हळू बोला। मी का बोलू हळू? मी बोललं मी जोरात बोलणार। नंतर मी वोटिंग माझं घेतलं, मी खाली आली। नंतर ह्या मला मॅडम भेटल्या, SP DSP साहेब कोण होते ते सर्व मला भेटले। मग ह्या मॅडमच्या बरोबर मी वरती गेली। तुमच्यासोबत काय घडलं? माझ्यासोबत पण मी वोटिंग करायला गेली, मी आधार कार्ड वगैरे सगळं दाखवलं, मतदान काय दाखवलं मतदानाचा फोटो, तर त्यांनी चेक करून बघितलं तर तेव्हा आधीच कोणतरी करून गेलेलं, पण मी मराठीमध्ये साईन करते, मग ते तिथे इंग्लिशमध्ये केलेली होती। म्हणजे तुमच्या आधीच तुमच्या नावावर आधी कोणीतरी करून गेलेलं, मला तिथे बसून ठेवलं। मग तुम्ही जेव्हा याबाबत तक्रार केली तिथे, तर काय करण्यात आलं? ॲक्शन काय घेण्यात आली? त्यावेळेस नाही मी हे केलं, मग या मॅडम आले ना त्यावेळेस यांच्याजवळ हे केलं मी। ओके, ताई तुम्ही तिकडे होतात, काय संपूर्ण हा प्रकार घडलेला आहे? त्या 109 प्रभागामध्ये ओमेगा स्कूल आणि राजाराम सेठ स्कूल ह्या दोन्ही बूथवर अतिशय निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार झालेला आहे। ओमेगा स्कूलमध्ये याद्याच गायब आहेत, अर्ध्या याद्याच नाही आहेत। इथे तुम्ही बघाल की हे सर्व मतदार आहेत, त्यांचं ऑनलाईन नाव दाखवत आहे, परंतु यांच्याकडे यादीमध्ये नाव नाही आहे। त्यांनी विधानसभेला मतदान केलेलं आहे, परंतु तरी यादीमध्ये नाव नाही आहे आणि त्यामुळे त्यांना मतदान करायला दिलेलं नाही आहे। या संदर्भात BLOला विचारलं, BLO हात वर करतात, ZOचं नाव सांगतात। ZOला विचारणा केली, ZOने ROचं सांगितलं। आम्ही सगळ्या लोकांना घेऊन ROकडे गेलो। RO सारखी जबाबदार व्यक्ती सांगते की यादीमध्ये नाव नाही आहे, तर मी काही करू शकत नाही। माझा हा प्रश्न आहे आता यापुढे निवडणूक आयोगाला, जर विधानसभेला या लोकांची नावं मतदारांची यादीमध्ये होती तर आत्ता कॉर्पोरेशनला ती नावं गायब कशी झाली? दुसरी एक गोष्ट अतिशय भयानक समोर आलेली आहे की 109 वॉर्डमधली मतदार महिला, तिचं नाव 105 वॉर्ड गव्हाणपाडा मुलुंड या यादीमध्ये, आणि ROचं असं म्हणणं आहे, म्हणजे अतिशय बेजबाबदारपणे त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं नाव आहे ना तिकडच्या यादीमध्ये, तिकडे जाऊन तुम्ही मतदान करा। मला सांगा, इथला मतदार आहे, त्याला इथे बदल करायचा आहे, त्याचं एक मत हे बदलासाठी कारणीभूत ठरू शकतं, हे त्या उमेदवारासाठी असणार आहे, तर त्यांना अतिशय बेजबाबदारपणे सांगतात की तुम्ही तिकडच्या उमेदवाराला जाऊन मतदान करा। हे ROसारख्या व्यक्तीचं उत्तर म्हणजे काय आहे? हे मला हा प्रश्न विचारायचा आहे। मी शॉकिंग आहे या उत्तराने ROच्या। तर हा प्रकार सगळीकडे चालला आहे। राजाराम सेठ स्कूलमध्ये आपण पाहिलं आपल्यासमोर, आता ह्या दोन फक्त आता ह्या आहेत इथे म्हणून आहेत, पण या अगोदर असे जवळजवळ 25 ते 30 जण ज्यांच्या नावावर बोगस मतदान या ठिकाणी झालेलं आहे। आता तुम्ही मला सांगा, या महिला बुरख्यामध्ये नाहीत किंवा चेहरा झाकलेला नाही आहे, यांचा चेहरा स्पष्ट दिसतोय, यांचा यादीमध्ये पण फोटो अतिशय स्पष्ट स्वरूपामध्ये आहे, कुठेही काळपट नाही आहे, काही नाही आहे, तरी या महिलांच्या नावावर जर तिथे बोगस मतदान होतं आहे, तर हे जे निवडणूक स्टाफ आहे तो तिथे चेकिंगसाठी बसलेला आहे, 3-4 जण बसलेले आहेत, यांचं काय कर्तव्य आहे आणि काय जबाबदारी आहे? यांनी तिथे काय आयडेंटिफाय केलं आणि यांच्या नावावर दुसऱ्या व्यक्तीला मतदान करायला दिलं? म्हणजे इथे कुठेतरी संगनमताने सगळं हे झालेलं आहे का? आणि हे जे बूथ आहेत हे विशिष्ट एका उमेदवाराचे, एका पक्षाच्या उमेदवाराचे मतदार इथे आहेत, म्हणून जाणून बुजून इथल्या याद्या ह्या कापल्या गेलेल्या आहेत, याद्या ह्या गायब केल्या गेलेल्या आहेत। दादा, तुम्ही पण सकाळी मतदानासाठी गेलेला होतात, काय घडला होता संपूर्ण प्रकार? त्यांनी मला काय सांगितलं की हे
हे ऑनलाईन माझा दाखवतं नाम, ID पण आहेत माझ्याकडे. तुम्ही या आधी केलं होतं का केलं विधानसभेत? होतं विधानसभेचं केलं होतं मी. आता ते नाही देत ते करायला. ओके. आतमध्ये गेले ना, त्यांनी हे बघितलं तर करायला नाही देत. ते बोलले काय तुमच्या यादीमध्ये नाव नाही. म्हणजे तुमचं ऑनलाईन नाव दिसतं आहे पण यादीत नाव नाही. नाही ऑनलाईन हे दिसतं आहे आणि ID कार्ड पण आहेत, ते यादीमध्ये नाव नाही. ओके. तर असंच एक ऑनलाईन त्यांचं नाव आहे आणि या ताईंचं तर लहान बाळ सकाळपासून त्या घरी टाकून आलेल्या आहेत आणि कुठेतरी एक जागरूक मतदार म्हणून त्या इकडे आलेल्या होत्या. त्यांच्यासोबतही असाच प्रकार घडलेला आहे. नेमकं काय घडलं ताई? मैं 3 बजे से खड़ी हूँ। मैं मेरे बेबी को लेकर आई, अंदर सारे वार्ड में सारे रूम में मैंने चेक किया। इवन मेरा ये वेबसाइट पे पोर्टल पे मेरा नाम आ रहा है, मेरा क्रमांक नंबर आ रहा है। मैंने उन लोग को बोला चेक करने, उन लोगों ने मुझे दूसरे रूम में भेजा, मैंने तीसरे रूम में ऐसा मैं अपना बेबी लेके सब जगह गए। जब मैं वहाँ के BLO से बात की तो उन्होंने कोई एक्शन नहीं लिया। उन लोगों ने बोला कि नहीं होगा, आपको घर पर जाना होगा, आपका वोट नहीं होगा। मैंने जब उनसे पूछा क्यों नहीं होगा तो उन लोगों ने कोई आंसर नहीं दिया, वहाँ से उठ के चले गए। जब मैम आया तब मैम ने हमारा साथ दिया और हमें S वार्ड T वार्ड लेकर गए। जब हम वहाँ RO से बात किया तो उनका कोई भी क्वेश्चन हमारा जो हम कोई भी क्वेश्चन कर रहे थे वो कोई भी क्वेश्चन की आंसर कोई भी नहीं कर रहा था। सिर्फ उन्होंने हमारे सामने स्कैनर रख दिया था। अब हमें नहीं पता वो स्कैनर फेक है या असली है, ये क्या है। स्कैनर रख दिया है और बोल रहे हैं कि इसमें चेक करो, अगर आपका नाम आता है तो आप वोट दोगे। बट ये नहीं चलेगा, अभी हमको हमारे एरिया में चेंजेस लाना है। कोई पूछने नहीं आता हमारे एरिया में कि लाइट है, पानी नहीं है। ये हम ऑफिस जाते रात में 3 बजे 4 बजे पानी भरते। ये आप रोड देखोगे, लास्ट टाइम पे मेरा प्रेगनेंसी, मेरा हॉस्पिटल फोर्टिस था, मैं पूरा घूमकर कॉलोनी घूमकर वो फोर्टिस हॉस्पिटल में जाती थी, जबकि यहाँ से 5-6 मिनट लगता है फोर्टिस जाने में। तो हम लोग को ये सब बदलाव लाना है। हम हमारा एक वोट भी बहुत ज़रूरी है हमारे लिए, ठीक है। तो हमको जब चेंजेस लाना है तो हमको वोट क्यों नहीं देने दे रहे, हमारे लिए कोई एक्शन क्यों नहीं लिया जा रहा है। हमारे वजह से ही आज आप लोग हैं आगे, ठीक है। आप लोग ही नहीं हमारा साथ दोगे तो हम कैसे आगे बढ़ेंगे। हाँ, हमारा कंसर्न ये है कि इसको जल्दी से जल्दी सॉल्व किया जाए और आगे से ऐसा ना हो करके। तर आपण होतो खिंडीपाडा परिसरात आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट इथे घडलेली आहे. विधानसभा असतील, विधानसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील, वारंवार बोगस मतदान यादीवरून वारंवार प्रश्न उभे करण्यात आलेले आहेत आणि तरी देखील एवढी जनजागृती केली गेली असताना जे सुजाण नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांना त्यांच्या स्वतःच्या मतासाठी मतदान देण्यासाठी आज भांडावं लागत आहे. तर कुठेतरी आता लोकशाही जी आहे किंवा आज लोकशाहीला बळकट करणारा हा दिन होता, याला कुठेतरी गालबोट लागलेला आहे का आणि पुढे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमच्या मताला महत्त्व असेल का, असा प्रश्न आता या स्थानिकांकडून विचारला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई.